महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा. संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुरंदर आणि जनाई उपसा जलसिंचन योजना हा या भागातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. दुर्दैवाने मत दिले तरच पाणी अशी भूमिका घेऊन आजवर सर्वसामान्यांना वेठीस धरले गेले आहे. गावाचा डोंगराकडील भाग आणि नदीच्या दक्षिणेकडील भाग आजही पाण्यापासून वंचित आहे. हे राजकारण थांबवून वंचित भागांपर्यंत जलवाहिनी नेणे आणि अर्धवट कामे पूर्ण करणे ही काळाची गरज आहे. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून भाजपा पुरंदरचा शेतकरी सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे, आमदार संजय जगताप यांनी सांगितले. नमस्कार. या ठिकाणी उपस्थित पूर्व भागातल्या वेगवेगळ्या गावामधून आलेले सर्वच पुरंदर तालुक्यातील शेतकरी, या ठिकाणी उपस्थित माता भगिनी, आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे उद्याच्या 7 तारखेला तुम्हा आम्हा सर्वांना जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जायचंय आणि या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष परिवाराच्या माध्यमातून आपल्या गराडे दिवे गटामधून दिव्याताई गंगाराम जगदाळे या भारतीय जनता पक्ष म्हणून अतिशय उच्च सुसंस्कृत आणि सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार भारतीय जनता पक्षाने आपल्या सगळ्यांच्या समोर दिलेले आहेत. त्याचप्रमाणे बेलसर गटामधून अजयजी कैलासराव इंगळे हे जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून उच्च शिक्षित तरुण आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी उमेदवार म्हणून दिलेले आहेत. वीर गटामधून हरिभाऊ पुंडलिकजी लोळे हे सर्वसामान्य कुटुंबातील एक सिव्हिल इंजिनियर आणि ज्यांनी शून्यामधून स्वतःचा व्यवसाय आणि एक उद्योजक म्हणून नाव कमावलं, त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्याचबरोबर नीरा शिवतक्रार भागातून सीमाताई संदीपराव धायगुडे यांना भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या या गराडे गणामधून ललिताताई दिलीपराव कटके, त्याचप्रमाणे दिवे गणामधून देवीदास आप्पा संभाजीराव कामथे, माळशिरस गणामधून माऊली यादव, बेलसर गणामधून कैलास भाऊ जगताप, बिवडी गणामधून सायली मनोज शिंदे, वीर गणामधून सुधीरप्पा धुमाळ, कोळविरे गणामधून सीमाताई भाग्यवान मस्के आणि नीरा शिवतक्रार या गणामधून वंदनाताई भोसले हे उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील उच्च शिक्षित सर्वसामान्य माणसांशी संपर्क असणारे आणि पूर्ण वेळ लोकसंपर्कामध्ये राहून लोकांना त्यांच्या अडीअडचणींमध्ये हाकेला ओ देणारी सर्व उमेदवार त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दिलेले आहेत. आणि या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आणि खऱ्या अर्थाने पुरंदर उपसा आणि दानाई शिरसाई योजना या भागातल्या शेतकऱ्यांशी संवाद करण्यासाठी आमचे सर्वांचेच नेते आणि या महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री आदरणीय नामदार विखे पाटील साहेब या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांचा, भगिनींचा शी संवाद करण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर दौंड तालुक्याचे आमदार आदरणीय राहुलदादा कुल साहेब हेही त्यांच्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत. मंचकावरती उपस्थित माजी आमदार आदरणीय अशोकभाऊ टेकवडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय गंगाराम दादा, मंडलचे अध्यक्ष संदीपजी, जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय संभाजी नाना, आपल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीपराव, गणेशरावजी असतील, त्याचप्रमाणे नाना असतील, विकासराव असतील, आपण सर्वच मंडळी, खरं सगळ्यांची नावं घेता येणार नाहीत कारण आपल्याला सर्वांना कल्पना आहे साहेब सकाळी 11 वाजेपर्यंत येणार होते, परंतु एका अपघात जवळपास
4 तास साहेबांची गाडी आहे, म्हणजे 6.5 तासाचा प्रवास साहेबांना पुणे ते मुंबई करावा लागला आणि त्यामुळे यायला उशीर झाला. त्यामुळे सर्वांची नावं न घेता मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आज आपण सर्वांनी असेल की साहेब आमच्या पूर्व भागामध्ये पुरंदर उपसा आणि दानाई शिरसाई या पाण्याच्या योजना ही अतिशय जिव्हाळ्याची बाब पुरंदर तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी आहे. ही बाब जिव्हाळ्याची असताना खरं म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याला, सर्वसामान्य पुरंदर तालुक्यातल्या नागरिकाला, माझ्या तरुणाला त्या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून वेठीला धरलं जातं. ह्या योजना तळागाळापर्यंत आज पुरंदरच्या पूर्व भागातल्या जी गावं आहेत व त्यामध्ये दिवे असेल, सोनवरी असेल, वनपुरी असेल, उदाचीवाडी असेल, गुरोळी असेल, सिंगापूर असेल, वाघापूर असेल, टेकवडी असेल, माळशिरसचा परिसर असेल, पोंडे असेल, ह्या सगळ्या गावांच्या डोंगराकडच्या भागामध्ये ह्या पाईपलाईन अनेक भागांमध्ये पोहोचू शकल्या नाहीत. आणि आज आपण बघितलं असेल, आज साहेबांच्यावर म्हणजे मला वाटतंय पहिल्यांदा पुरंदर तालुक्यात अशी घटना घडते की जवळपास 500 पेक्षा जास्त निवेदनं वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आदरणीय विखे पाटील साहेबांच्याकडे त्या ठिकाणी दिलेली आहेत. कारण साहेब समस्या एवढ्या मोठ्या आहेत. याच्याबरोबर कुंभारवळण असेल, एकतपूर मुंजवडी असेल, त्याचप्रमाणे खानावडी असेल, पलीकडच्या बाजूला बेलसर असेल, काही खळदचा भाग असेल, या भागामध्ये सुद्धा पाईपलाईनच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी जाऊ शकतं. आणि मगाशी साहेबांनी त्या ठिकाणी मी ऐकत होतो, ज्यावेळेस बेलसरची सगळी गरुड साहेब असतील, कैलासराव जगताप असतील, सगळी मंडळी ज्यावेळेस बेलसरच्या संदर्भामध्ये पाण्याच्या पाईपलाईन संदर्भात ज्यावेळेस साहेबांना निवेदन दिलं, साहेब प्रत्येक निवेदन समजून घेत होते की कशा प्रकारे आपण केलं पाहिजे, हा प्रश्न कसा सोडवला पाहिजे. आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये पुरंदर उपसा आणि दानाई शिरसाई, ज्याला आपण पुरंदरकर खऱ्या अर्थाने आपली अमृतवाहिनी समजतो, खऱ्या अर्थाने आपल्या प्रगतीचं साधन समजतो, याची जी मंडळी त्या ठिकाणी आपल्याला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न, आपल्याला वेठीत धरायचा प्रयत्न, आपल्याला त्या ठिकाणी आपला बाजार करायचा प्रयत्न जी मंडळी करतात, त्यांना रोखायचं काम आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पुरंदर उपसाचं पाणी योग्य प्रमाणामध्ये पाईपलाईनच्या माध्यमातून ज्या पाईपलाईन कमतरता आहे, म्हणजे ती माळशिरसच्या काही भागांमध्ये आहे, कोंडल्याच्या काही भागांमध्ये, पारगावला सुद्धा त्या ठिकाणी PS सरांनी त्या ठिकाणी ढिसाळ कारभाराच्या संदर्भातही सांगितलं, त्याही सुधारणा करणं आवश्यक आहे. आज मगाशी कोलते काकींनी यांनी सर्वेच्या संदर्भात सांगितलं की अनेक भाग त्या ठिकाणी वंचित आहेत. महादेवराव माजी सरपंच पिंपऱ्याचे आले, त्यांनी सांगितलं मावडी असेल, पिंपरी असेल, ही वंचित भाग आहेत. भगत बापूंनी त्या ठिकाणी भगत बापूंनी निवेदन साहेबांना दिलं. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर माळशिरस, राजुरी, पोंडे, रिसेपिसे ह्या भागांसाठी मधल्या काळामध्ये काही मंडळींनी त्या ठिकाणी साहेब घोषणा केली, आम्ही CSR मधनं 5 कोटी रुपये देतो. अख्ख्या इलेक्शनच्या काळामध्ये, म्हणजे मी त्यावेळेस आमदार होतो, परंतु मी सुद्धा अनभिज्ञ होतो त्याच्यापासून. आमच्या परस्पर मीटिंग केली आणि त्या ठिकाणी एक फोकलन आणून ठेवला आणि निवडणूक झाल्यावरती तो फोकलन घेऊन गेले. तसं काही ती नगरपालिकेची निवडणूक आहे, खरं म्हणजे ती खासदारकीची निवडणूक होती साहेब. आणि दुर्दैव असं आहे, नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस समजलं त्यावेळेस ते अपूर्तता ती राहिली. आणि साहेब मला वाटतंय कुठेतरी परमेश्वराला, कुठेतरी महादेवाला माहिती असेल की ह्या सगळ्या योजना ज्यांनी खऱ्या अर्थाने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये सहकारामध्ये साखर कारखाना होऊ शकतो, शेतकऱ्यांचा साखर कारखाना होऊ शकतो आणि शेतकरी साखर कारखाना करू शकतो, उद्योजक होऊ शकतो. जे स्वप्न पाहिलं ते प्रत्यक्षात उतरवलं, त्या परिवारातील आदरणीय विखे पाटील साहेबांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पुरंदरचा शेतकरी सक्षम होऊ शकतो. पुरंदरच्या प्रत्येक शेतापर्यंत जिथे जिथे शक्य असेल तिथपर्यंत पुरंदर उपसाचं आणि दानाई शिरसाईचं पाणी योग्य प्रमाणात जाऊ शकतं आणि याची खात्री मला वाटतं आहे. आणि त्यामुळे साहेब हे अर्धवट राहिलेलं काम आपल्याला साहेब त्या ठिकाणी पूर्ण करावं लागणार आहे. मला निश्चितपणे साहेब खात्री आहे, मी अधिकचा वेळ घेणार नाही. मला कल्पना आहे खूप साऱ्या म्हणजे सगळंच आजचं आपलं नियोजन त्या ठिकाणी म्हणजे उशिराच्या ह्याच्यामुळे हे झालंय. परंतु साहेब हा पुरंदर उपसा दानाई शिरसाई बरोबर आज आमच्या भागामध्ये आज जर बघितलं काही मंडळी त्या ठिकाणी सांगतायत पाणी सोडणार नाही, मतदान केलं नाही, तर बरोबर का चुकीचं आहे? हात वरती करून सांगा साहेबांना,
साहेब पाण्याच्या बाबतीमध्ये अशा प्रकारे जे शेतकऱ्यांच्या गरजेची वस्तू आहे त्याच्यासाठी मतदानाचा हक्क मागितला जातोय. आणि दुर्दैवाने मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एकच सांगायचंय, सर्व उमेदवारांच्या समक्ष या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या समक्ष, राहुलदारांच्या समक्ष सांगायचंय की आपण कुठल्याही बाबतीमध्ये साहेब स्वतः संबोधित करतील, परंतु आज भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये आणि देशामध्ये त्या ठिकाणी सत्तेवरती आहे. आणि निश्चितपणे आम्ही सर्व मंडळी आणि भारतीय जनता पक्ष, आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय पाटबंधारे मंत्री नामदार विखे पाटील साहेब, ही सर्व मंडळी सक्षमपणे आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे निर्धास्तपणे आपल्या मतदानाचा हक्क भारतीय जनता पक्षाचे मतदार म्हणून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बजवावा. आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार आहेत, या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी आपण बहुमताने निवडून द्यावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, दिवंगत अजितदादा पवार साहेबांचं देहावसन झाल्यामुळे पक्षाने त्या ठिकाणी जाहीर सभांना त्या ठिकाणी म्हणजे निर्णय घेतला की जाहीर सभा घेणार नाहीत. पण तरी सुद्धा आदरणीय साहेबांनी त्या ठिकाणी शेतकरी संवादासाठी आम्हा सगळ्यांना वेळ दिलेली आहे. त्यामुळे अधिकचा वेळ सभेसारखा या ठिकाणी घेणार नाही. साहेब आपल्या सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधतील. मी साहेबांचं पुन्हा एकदा खूप मनापासून आभार मानेल की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. आणि आपण आल्यामुळे साहेब निश्चितपणे या तालुक्याचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.